नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखन संग्रहातील माणसांमधलं अंतर हा लेख मी पी.डी. कुलकर्णी, अहिल्यानगर आपणासमोर सादर करीत आहे. माणसांमधलं अंतर. गप्पांचेही कट्टे आता पडू लागलेत ओस. माणसांमधलं अंतर वाढत चाललं कोसनकोस. विविध विचारांनी दाटलेल्या मनाला ओथंबून वाहण्याची संधी म्हणजे गप्पा होय. मनातील विचार व्यक्त करण्याची संधी हे गप्पांचे कट्टे माणसाला देतात. मग तो विषय गल्लीचा असो की दिल्लीचा, नात्यांचा असो की व्यवहाराचा, चित्रपटाचा असो की क्रिकेटचा, या आणि अशा अनेक विषयांचं व्यासपीठ म्हणजे गप्पांचे कट्टे. मुळात ते कट्टे माणसाला बोलतं करतात. त्याच्यासमोर त्याच्या आवडीचा विषय आला की माणूस आपसुकच मनसोक्त मनातून मोकळा होतो. त्याचं हे मनातून मोकळं होणं अत्यंत गरजेचं असतं. कारण दिवसभरातील ताणतणाव, त्यातून निर्माण होणारे अविचार, प्रश्नांची वाढत जाणारी गुंतागुंत, या सगळ्यातून माणूस अक्षरशः हैराण झालेला असतो. अशा वेळी या गप्पा माणसाला हैराण मनाला निचरेपण देतात. साठलेल्या पाण्याला जशी दुर्गंधी ठरलेली असते, अगदी तशीच निचरेपणा अभावी डोक्यातील विचारांनाही अविचारांच्या दुर्गंधीची लागण होते. मग अशा या अविचारांच्या दुर्गंधीनी माणसाला समाजातूनच नव्हे तर कधी कधी आयुष्यातही उठवते. अशा वेळी नकळत लोकांच्या तोंडून शब्द येतात, त्यानं एकदा तरी सांगायला हवं होतं. तो कधी काही बोललाच नाही. यातलं त्यानं सांगणं अथवा बोलणं कधी घडलं असतं तर. त्याच्या भोवताली त्याचं ऐकणारे आणि समजून घेणारे असते तर. मग अशा वेळी तीव्रतेने आठवण होते ती गप्पांच्या कट्ट्यांची. हे कट्टे आपल्याला कुठंही भेटतात. अगदी कॉलेज कॅन्टीन, बस स्टॉप, मंदिर, पारावर, चावडीवर, पानटपरीवर महिला भगिनी आपापल्या घराच्या मुऱ्यातून गप्पांचे फळ रंगवतात. अशा ठिकाणी होणाऱ्या गप्पांमधून अनेक विषय बहुतांश वेळा निरर्थकही चर्चेले जातात. पण यातून काय घडतं तर माणसाला व्यक्त होण्याची भीती वाटत नाही. संवादाचं धैर्य निर्माण होतं. तो दररोज बोलू लागतो. मन हलकं आणि मोकळं होऊन जातं. मग हे मन पुन्हा वादळाशी झुंजायला तयार होतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सायंकाळी एकत्र जेवणाची प्रथा यासाठीच होती. घरातील सर्व सदस्य जेवणाच्या निमित्ताने एकमेकांचे सुखदुःखे जाणून घेत असत. वडीलधारी अनुभवाच्या जोऱ्यावर तरुणांच्या चेहरा वाचून मानसिक स्थिती समजून घेत. तोच नैसर्गिक स्वरूपातील कौटुंबिक समुपदेशनाचा गप्पांचा कट्टा होता. त्यामुळे मानसिक ताणतणाव विरहित 5-50 माणसाचं कुटुंब एका छताखाली गुण्या गोविंदाने नांदत असत. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेला माणूस कोरड्या संवादात अडकून गेलाय. मोबाईल स्क्रीनवर गुंतलेला माणूस मात्र मनाच्या स्क्रीनवरून धुसर होऊ लागलाय. 10 जण एकत्र बसले तरी सर्वांच्या मना मोबाईलमध्ये. अशा वेळी आजूबाजूच्या माणसाकडे पाहणं होत नसेल तर जाणून घेणं कधी होणार.
गप्पांना फक्त कृत्रिम आणि औपचारिकतेची चौकट, तिलाही विश्वासाची खात्री नाही. ही तू विरहित गप्पा नाही, समोरच्याचं मन जाणण्यापेक्षा स्वतःचं अहं जपण्यात प्रत्येक जण व्यस्त आहे. प्रत्येक नातं आर्थिक तराजूत तोलण्याची आधुनिक सवय. या साऱ्यांचाच परिपाक म्हणजे पूर्वी धबधब्यासारख्या कोसळणाऱ्या गप्पांचा प्रवाह कुंठित झालाय. शरीरानं सभोवतार असणारी माणसं मनातून मात्र कोसो दूर झालीत. पूर्व प्रकाशित दैनिक लोकमत दिनांक 5 एप्रिल 2017. धन्यवाद.